ये दिल दीवाना है, ये दिल दीवाने ने मुझको भी डाला दीवाना। मैंने उसके शहर को छोड़ा, गली मंजिल को तोड़ा, मेरी सीने में धड़कता है धड़कन आकर डाला, मेरी याद उसी को करता है। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिम्पली क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फोटोच्या ऑप्शन वर जायचे आणि तुमचे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे। इथे मी इथे फोटो सिलेक्ट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही तर आता तुम्हाला काय करायचे, सिम्पली इथं आपण फोटो बिटो सगळे ऍड करून घेतले, जर पार्ट स्किप झाला। आणि ते तुम्हाला काय करायचे, आता हा जर फोटो आहे, मग काय काय फोटो आपले बारीक असतात, हा फोटो बारीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, क्रॉपच्या ऑप्शन वर जायचे, त्याच्यावरती क्लिक करून क्रॉपच्या ऑप्शन वर जायचे आणि इथे तुम्हाला वर्टिकल रेशिओ 9.16 सिलेक्ट करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे। आणि इथे तुम्हाला काय करायचं, इथे स्क्रोल करायचे, एक्सेप्ट रेशिओ वरती क्लिक करायचे, न्यू 0.16 सिलेक्ट करून घ्यायचे। इथे तुम्हाला जरा वाढवून घ्यायचे, खूप पण नाही, जरासं वाढवून घेतल्यानंतर इथे जरा तुम्ही बघू शकता कुठले फोटो बारीक आहेत, 20 बीट आहेत, आपण सॉरी 20 बीट नाहीत, तिथे जरा बीट आहेत। तर आता तुम्हाला काय करायचे, इथे ओव्हरलीच्या ऑप्शन वर क्लिक करायचे, ऍड ओव्हरली म्हणून ऑप्शन आहे बघा, त्याच्यावर क्लिक करायचे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल मी स्वतः केलाय, म्हणजे मीच केला व्हिडिओ, फक्त आयडिया कारण सॉरी याची आयडिया आपल्याला एका सबस्क्रायबरनं आपल्याला सुचवले, तुम्हाला ह्या गाडीवरती व्हिडिओ करायचा, सॉरी म्हणजे डीजे सॉन्ग वरती व्हिडिओ करा तुम्ही रिमिक्स बदल्या। तर ट्रेंडिंगला चाललेला ही सॉन्ग आहे, त्याच्यावरती आपण केला व्हिडिओ। जसे बीट बदलते ते बीट बदलते, तर इथं बरोबर तुम्ही बीटनुसार लावून घ्यायचे, कळलं का तुम्हाला? आणि बीटनुसार लावून घेतल्यानंतर इथे बीटनुसार मी लावत बसत नाही, कारण व्हिडिओ आपल्याला खूप मोठा होईल, त्यासाठी मी कमीत कमी सेकंदात हा व्हिडिओ कव्हर करणार आहे। आता हा याच्यावर क्लिक करायचे, या ओव्हरलीवरती क्लिक करायचे आणि इथे स्क्रोल डाऊन करायचे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून हा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे। एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे, हा पार्ट डिलीट करून टाकायचे। हा पार्ट डिलीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर पहिल्याच बीटवर यायचे आणि येथे तुम्हाला काय करायचे, आपण आता इमेज सगळे ऍड करून झाले, तुम्ही इमेज ऍड करा, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं मी काय पूर्ण डिटेल मध्ये सांगते हा व्हिडिओ। तर आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, पहिल्या बीटवर यायचे, इथे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, अॅनिमेशन मध्ये जायचे, अॅनिमेशन मध्ये गेल्यानंतर कंबो नावाचा ऑप्शन आहे, त्यात झूम वन नावाचा पहिल्याचं अॅनिमेशन आहे, त्याच्यावरती क्लिक करून झूम वन ट्रान्झॅक्शन द्यायचे। त्यानंतर पुढच्या अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, इथे अॅनिमेशन वरती क्लिक केल्यानंतर कंबो मध्ये थांबून तुम्हाला पेंडुलम वन नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे। त्यानंतर पुढच्या बीटवरती क्लिक करायचे, अॅनिमेशन मध्ये जायचे, तिथे कंबो मध्ये थांबून तुम्हाला प्लॅन्डुलम टू नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे। त्यानंतर पुढच्या बीटवर यायचे, अॅनिमेशन मध्ये जायचे, कंबो मध्ये थांबून तुम्हाला स्लाइड अँड वेब नावाचा जो अॅनिमेशन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तो द्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या बीटवरती क्लिक करायचे, अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, कंबो मध्ये थांबून तुम्हाला काय करायचे, वेब ऍम्प्लिफिकेशन नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे। आणि जरा फास्ट होत असेल तर समजून घ्यायचं। तर पुढच्या अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, अॅनिमेशन मध्ये जायचे, कंबो मध्ये थांबून राईट झूम करायचे आणि व्हिडिओ कुठे शिप नाही करायचा। तर पुढच्या अॅनिमेशन वरती क्लिक करायचे, पुढचा फोटो जो आहे त्याच्यावरती अॅनिमेशन आहे तो कंबो नावाचा वेब ऍप्लिकेशन नावाचा जो अॅनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करतो, अप्लाय करायचे। नंतर पुढच्या बीटवरती क्लिक करायचं, पहिलं अॅनिमेशन आहे कंबो मध्येच थांबून वेव अँड एक्स्ट्रोपेक्शन नावाचं अॅनिमेशन आहे। त्यानंतर पुढचं अॅनिमेशन आहे, अॅनिमेशन मध्ये जाऊन मला येथे इन मध्येच थांबून तुम्हाला झूम आउट नावाचं इथे सर्च करायचे, झूम सॉरी खालचं मागं पुढचं वर झाले, ते झूम आउट नावाचं
द्यायचे. ते आवाज कमी करतोय कॉपीराइट आपल्याला नाही ते अॅनिमेशन मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचे झूम आउट द्यायचे. ते झूम आउट दिल्यानंतर एवढं जरा झूम आउट द्यायचे. पहिल्यांदा इथं वेब ऍप्लिकेशन इथं परत द्यायचे. नंतर पुढच्या अॅनिमेशन वरती यायचे. ते तुम्हाला काय करायचे अॅनिमेशन द्यायचे. एक तंबूमध्ये थांबून तुम्हाला अॅनिमेशन द्यायचे. वेब अँड स्लाइड नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्यावर क्लिक करायचे. वेब ऍप्लिकेशन नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे. त्यानंतर पुढच्या अॅनिमेशन वरती क्लिक करायचे. अॅनिमेशन थांबून स्लाइड अँड वेब नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे. त्यानंतर पुढचा जो अॅनिमेशन आहे तो आहे कुठला रे स्लीप अँड स्लाइड 2 नावाचा जो अॅनिमेशन आहे. त्यानंतर पुढच्या अॅनिमेशनचं नाव आहे स्लीप अँड स्लाइड 1. पहिल्यांदा 2 झालाय परत झालाय तुम्ही बघू शकता. असू दे इथे अॅनिमेशनच्या बटन क्लिक करायचे. डिस्टॉर्ट राईट नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे. त्यानंतर शेवटचे बटन द्यायचे. तर तुम्हाला काय करायचे डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे. अॅनिमेशनचा पार्ट इथं संपलेला आहे. आता तुम्हाला काय करायचे डायरेक्ट मिडलला जावे. तुम्हाला काय करायचे ते डुप्लिकेट लेअर करायचे ह्याच्यावरती मध्ये पण. आणि ही लेअर आहे ना ओव्हरलीला घ्यायची. ओव्हरला घेतल्यानंतर इथं जरा पुढे यायचे पुढं आणि इथे तुम्हाला घ्यायचे इथं 5 सेकंदाचं 0.5 तुम्ही 0.5 बी नाही लय कमी ठेवा. आणि याचा आहे ना जो अॅनिमेशन आहे तो काढून घ्यायचे. तिचा काढून घ्यायचे. त्यानंतर इथे तुम्हाला रिमूव्ह बीच नावाचा ऑप्शन दिसेल. रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणजेच त्याच्यावरती क्लिक करायचे. 8 रिमूव्ह वरती क्लिक करायचे. 8 रिमूव्ह होऊन जाईल. स्ट्रोक वरती क्लिक करायचे. स्ट्रोक मध्ये जाऊन ल्युमिनेशन नावाचा जो स्ट्रोक आहे तो सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर पांढरा कलर ठेवायचे. पांढरा कलर ठेवल्यानंतर ते अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर क्लिक करायचे. ते बरोबर यायचे. बॅक जायचे. त्याच्यावरती डबल क्लिक करायचे. इथे तुम्हाला पुढे जायचे. जरा इथे तुम्हाला अॅनिमेशन वरती क्लिक करायचे. पहिला की द्यायचे. इथे दुसरा की शेवट आहे जरा त्यासाठी इथे स्क्रोल डाऊन खाली करायचे. परत असं वरील परत इथं मिडल तुम्हाला काय करायचे ग्राफ द्यायचे. तर इथे ग्राफ सिलेक्ट करण्यासाठी बरोबर मिडल यायचे. मिडल आल्यानंतर इथे बरोबर क्लिक करायचे. इथे दुसरं की द्यायचं नाही आपल्याला. इथे ग्राफच्या बटनावर क्लिक करायचे. ग्राफच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला इथे बघा ऑप्शन दिसेल. एक ग्राफ दिसतील तुम्हाला इथे बरोबर प्रॉपर ग्राफ असतील तुम्हाला इथे बघू शकता. इथे जरा आवाजाचं जरा येत असेल तुम्हाला तेवढा घेऊन जाईल. तर आता मग काय करायचं बघा इथे याच्या इथं स्क्रोल डाऊन करायचं. नंतर इथं एज नावाचा ग्राफ असेल बघा. इथं एज इन एज आउट नुसता हेच असेल त्याच्यावर क्लिक करायचे. तो तुम्हाला पुचवून दे. तर इथे की द्यायचे एक की द्यायचे. असं घ्यायचे ग्राफ एक की द्यायचे. वर घ्यायचे. असं करून घ्यायचे. ग्राफ दिल्यानंतर बरोबर तुमचा ग्राफ लागून जाईल. आणि आता एवढं झाल्यानंतर इथे आता राहिला इफेक्टचा पार्ट. इफेक्टच्या बटनावर यायचे. इथे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. ते सर्च करायचे. ड्रीमिंग लो नावाचा जो इफेक्ट आहे तो घ्यायचे. तो इथे घेतल्यानंतर आपण इथे घेतला बघा खाली दिसतोय तुम्हाला ऍड्रेस मध्ये जाऊन त्याचा ग्लो इथे 5% ठेवायचे. इथे बघा 60% ठेवलं 60% ठेवू शकते. ते साईज 76 करून घ्यायचे. बदल करायचा नाही आणि शेवटपर्यंत घेऊन टाकायचे. ते जरा असे इथे बीट दिसतंय तुम्हाला जरा असा इथे पुढे चालू होतं का तिथं काय करायचे अस्टल नावाचा जो इफेक्ट आहे बघा तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये अस्टल नावाचा जो इफेक्ट दिसेल तो द्यायचे. ती स्पीड काय नॉर्मल ठेवायचे कारण बरोबर ऍडजस्ट होऊन जाते बीटनुसार डाब होते. तर इथे शेवट म्हणजे बारके बीट दिसत ना त्याच्यापर्यंत ठेवायचे. त्याच्या अलीकडपर्यंत ठेवायचे. कारण ठेवल्यानंतर ते पहिले ह्याचे व्यायचे
इथे बॉडी इफेक्ट मध्ये क्लिक करायचे. बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन क्लोन मध्ये जायचे तुम्हाला. इथे तुम्हाला क्लोन मध्ये गेल्यानंतर ग्लोईंग टेबल्स नावाचा जो अॅनिमेशन आहे तो दिसेल तुम्हाला. त्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचे ते ऍडजस्टमेंट करू शकता. तुम्ही कलर बिलर चेंज करू शकता. इथे बघू शकता तुम्ही कलर कसं चेंज होते ती थोडक्यात दाखवतो तुम्हाला का होते चेंज करू शकतो तुम्ही इथे. आणि पुढचा जो इफेक्ट आहे तो जरा लवचा बात येतो का दिल म्हणतोय का नाही. दिल म्हणतोय तिथं काय करायचे पुढे जायचे. दिल म्हणतोय तिथं तुम्हाला बॉडी पिक मध्ये जायचे. बॉडी पिक मध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग मध्ये थांबून तुम्हाला फ्लिपवेड नावाचा जो अॅनिमेशन आहे तो द्यायचे आणि ते शेवटपर्यंत ठेवून घ्यायचे. आपला जे इफेक्ट आहे नंतर इथं बारक्या बीटच्या पुढे म्हणजे इथंच लागतं ना तिथं इफेक्ट वरती क्लिक करायचे. ब्लॅक फेस मागा गेला इथं शेक मध्ये जाऊन इथे ऍडजस्टमेंट ह्याची बघा. याची ऍडजस्टमेंट स्पीड 18 इंटेन्सिटी 4-5 ठेवू शकता. ब्लॅक फ्लॅश 2 ची ऍडजस्टमेंट काय नाही. स्पीड 82 कडे ठेवायची. इंटेन्सिटी तेवढी 15 कडे ठेवायचे. शेवटला घेऊन टाकायचे. बाकी काय विषय नाही. एवढं झाल्यानंतर सगळं इफेक्ट लावून झालं. इथे लोगो बिगो काय टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. काय विषय नाही. आपण नाही टाकाल आपण. तर असा व्हिडिओ तुम्हाला पिक्चर बनवायचा असेल तर युट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करायला लागते आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा. कारण आपले सबस्क्रायबर काय विषय होते माहिती आहे का तुम्ही. 1700 सबस्क्राईबर झालेले होते. तेच कमवून 1090 वर आले. 1590 वर आले. 1590 परत 700 झाले. काल आज 90 झाले. असा विषय चाललाय. त्यासाठी सबस्क्राईब करू नका. कारण युट्यूबला वेगळा सिग्नल जातो आमच्या चॅनलचा. मग युट्यूब पुढचा त्यांचा निर्णय घेऊ शकत नाही. तर त्यासाठी एवढं सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि व्हिडिओला इथे लाईक केला असेल दुसरा लाईक आला नाही समजून 11:53 पर्यंत मी व्हिडिओ बघितला. धन्यवाद.